की निर्जीवा जीवू आला, नातरी सिद्धा सिद्धी लाभो झाला, की निज वैभवे आपुला, प्रियो मीनला पतिव्रते, तैसेनी हरुषा नंदे, जीजी म्हणितले स्वानंदे, तुमचेनी पाद प्रसादे, करीन विनादे ग्रंथार्थू, श्रीराम प्रतार दृष्टी, शिळा तरती सागरा पोटी, की वसिष्ठ वचनांसाठी, तपे शाटी रवी मंडळी, की याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता, शुष्का काष्ठास पल्लवता, की धर्मेश्वानुसरता, केला सर्वथा स्वर्गलोकी, तैसे माझेनी नावे, ग्रंथ होती सुहावे, अज्ञा प्रताप गौरवे, गुरुवैभवे सार्थको. घटित एका आणि एकादशे, राशी नक्षत्र एकची असे, त्या एका माझे जे पूर्ण दिसे, तै दश दशांशे चढे अधिक, मागा पुढा एक एक कीजे, त्या नाव एकादशू म्हणजे, तरी एकापणाची सहजे, आले निजबोधे ग्रंथार्थे, तेथे देखणेची करुणी देखणे, अवघेची निर्धारू मने त्यावरी एका जनार्दने, टीका करणे सार्थक. पाहोनी दशमाचा प्रांतू, एकादशाच्या उदया अंतू, एकादशावरी जगन्नाथू, ग्रंथार्थू आरंभी. म्हणून एकादशीची टीका, एकादशीस करी एका, ते एकपणाचिया सुखा, फळेल देखा एकत्वे. आता वंदू महाकवी, व्यास वाल्मिक भार्गवी, जयाते उशना कवी, पुराण गौरवी बोलिजे, तीही आपुलिये व्युत्पत्ती, वाढवावी माझी मती. हेची करीतसे विनंती, ग्रंथ समाप्ती न्यावया, वंदू आचार्य शंकरू, जो का ग्रंथार्थ विवेक चतुर, चारुनी कर्मठतेचा विचारू, प्रबोधिन करू प्रकाशिला. आता वंदू श्रीधर, जो भागवत व्याख्याता सधर, जयाची टीका पाहता अपार, अर्थ साचार पैलाभे, इतरही टीकाकार, काव्य करते विवेक चतुर, त्यांचे चरणी नमस्कार, ग्रंथा सादर तीही होवावे. अर्थात हे कसे झाले? निर्जीवालाच जीव आला, किंवा सिद्धालाच सिद्धी प्राप्त झाली, किंवा पतिव्रतेला तिचा पती सर्व वैभवाने संपन्न असा मिळाला. तेव्हा हर्षभराने मी म्हटले की महाराज, मी तुमच्याच चरणांच्या कृपेने ग्रंथाचा अर्थ सहज सांगेन. सेतुबंधन करताना रामनामाने समुद्राच्या पाण्यावर शिळा तरंगल्या. वसिष्ठांच्या आज्ञेवरून त्यांची छातीच सूर्यासारखी प्रकाशमान झाली. याज्ञवल्क्य ऋषींनी मंत्राक्षता टाकल्या, तेव्हा शुष्क काष्टाला पालवी फुटली, आणि धर्मराजाच्या कृपेने कुत्र्यालाही स्वर्गात प्रवेश मिळाला. त्याचप्रमाणे माझ्या नावाने ग्रंथ शोभावेत, हे सारे गुरूंच्या आज्ञेचेच वैभव आहे. त्यांचीच ही सर्व कृपा. एका व एकादश यांच्या आद्याक्षरांवरून राशी व नक्षत्र एकच येते, पण या एकामध्येच जेव्हा पूर्ण दिसते, तेव्हा त्याचे मूल्य 10 पटीने वाढते. एकापुढे एक ठेवाला म्हणजे त्याला 11 म्हणतात. म्हणून या एकालाही ग्रंथरचना करण्याचे स्फुरण आले. त्यावेळी दर्शन ही जी क्रिया आहे, तिचेच दर्शन घडून मनाने सर्वत्र एकतेचाच प्रत्यय येऊ लागला, आणि गुरु जनार्दन स्वामीच एकनाथांची ही टीका अर्थपूर्ण करत आहेत. दशम स्कंदाचा शेवटचा भाग मी नीट पाहिला, व त्यानंतरच त्यातून एकादश स्कंदांचा उदय होतो हे पाहिले. या एकादश स्कंदाच्या आरंभीच जगन्नाथाने कृपा करून ग्रंथाचा आरंभ केला. एकनाथ ही एकादशम स्कंदावरील टीका लिहिण्यास एकादशीलाच प्रारंभ करीत आहे. म्हणून या ग्रंथाची फलप्राप्ती म्हणजे एकत्व, कैवल्य याच्या सुखाची प्राप्तीच होय. आता मी महाकवींना वंदन करतो, व्यास व वाल्मिकींना वंदन करतो, ज्याला पुराणात उशना म्हणून गौरवाने म्हटले आहे,
त्या भार्गव ऋषीला वंदन करतो. मी एवढीच विनंती करतो की त्यांनी हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी आपल्या विद्वत्तेने माझी मती अधिक वृद्धिंगत करावी. आता जे ग्रंथाचा अर्थ जाणण्यात विवेकी व चतुर आहेत व ज्यांनी कर्मठपणाला गौण ठरवून ज्ञानरूपी सूर्य प्रकाशित केला, त्या शंकराचार्यांना नमस्कार करतो. ज्याने भागवतावर मोठी व्याख्या केली आहे व ज्याने अर्थाने परिपूर्ण अशी ती फार विस्तृत टीका रचली आहे, त्या श्रीधराला वंदन करतो. काव्य करणारे चतुर असे जे इतरही भागवताचे टीकाकार आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. त्यांनीही ग्रंथरचनेसाठी सहृदयपणे सहाय्य करावे अशी विनंती करतो. वंदू प्राकृत कवीश्वर, निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर, नामदेव चांगदेव वटेश्वर, ज्यांचे भाग्य थोर गुरु कृपा, जयांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता, तयांचे चरणी माथा निजात्मता निजभावे, संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी, मा प्राकृती काय उणीवी, नवी जुनी म्हणावी कैसेनी केवी सुवर्ण सुमने, कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतरांचे ते काय नीर, वर्णस्वादे एकची मधुर, दिसे साचार सारिखे, जे पाविजे संस्कृत अर्थे, तेची लाभे प्राकृते, तरी न मनावया येथे विषमची ते काई, का निरंजनी बसला रावो, तरी तोची सेवका पावन ठावो, तेची सेवेसी न वचता पहा हो, दंडी रावो निजभृत्या, का दुबळी आणि समर्थ, दोहीस राये घातले हात, तरी दोघीसिही तेथ सहजे होत समसाम्य, देशभाषा वैभवे, प्रपंच पदार्थी पालटली नावे, परी रामकृष्णादी नामा नवे, भाषा वैभवे पालटू, संस्कृत वाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून झाली, असो तू या अभिमान भुली, वृथा बोली काय काज, आता संस्कृता किंवा प्राकृता, भाषा झाली जे हरिकथा, ते पावनची तत्वता सत्य सर्वथा मानली, वंदू भानुदास आता, जो का पितामहाचा पिता, ज्याचेनी वंश भगवंता, झाला सर्वथा प्रिय कर, जेने बाळपणी आकळीला भानू, स्वये जाहला चितभानू, जिंतोरी महाभिमानू, भगवत पावनू स्वये झाला, जयाची पदबंध प्राप्ती, पाहो आली श्री विठ्ठल मूर्ती, कानी कुंडले जगज्योती, करिता राती देखिला, तया भानुदासाचा चक्रपाणी, तयाचाही सुत सुलक्षणी, तया सूर्य नाम ठेवूनी, निजे निज होऊनी भानुदास ठेला, तया सूर्य प्रभा प्रताप किरिणी, माते प्रसवली रुक्मिणी, म्हणून रखुमाई जननी, आम्हा लागुनी साचची. अर्थात आता निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, वटेश्वर अशा प्राकृत श्रेष्ठ संतकवींना मी वंदन करतो. त्यांची मजवर होणारी कृपा ही गुरुकृपाच आहे. ज्यांचे ग्रंथ वाचून सामान्य जनही ज्ञानी होतात, त्या ह्या कवींच्या चरणांवर फार आपुलकीच्या नात्याने मी मस्तक ठेवतो. संस्कृत कवींना महाकवी असे गौरवाने म्हटले जाते, पण प्राकृत कवींना कमी का लेखावे? त्यांच्यात काय कमी आहे? सोन्याची फुले असतात, त्यांना नवी फुले व जुनी फुले असे म्हणता येईल का? कपिल गायीचे दूध तेवढे दूध म्हणायचे आणि इतर गायींचे दूध काय वेगळे असते का? तेही पांढरेच असते. त्याचाही स्वाद तसाच असतो. जे ज्ञान संस्कृत साहित्यात मिळते, तेच जर या प्राकृतातील साहित्यानेही मिळत असेल, तर मराठी काव्याला तोच मान का मिळू नये? त्यात काय कमी आहे? जरी राजा रानात जाऊन बसला, तरी त्याच्या सेवकांसाठी तीच जागा पवित्र असते. ते जर त्याच्या सेवेला तेथे गेले नाहीत, तर तो त्यांना नक्की शिक्षा करील. जर एक गरीब मुलगी व दुसरी श्रीमंत मुलगी यांच्याशी राजाने लग्न केले, तर दोन्ही राज्ञी पदाला योग्य असतात, समानच असतात. भाषा विविध देशात बदलते व एकाच पदार्थाला अनेक भाषात अनेक नावे असतात, पण राम व कृष्ण यांची नावे मात्र बदलत नाहीत. संस्कृत भाषा देवाने केली
आणि प्राकृत भाषा काय चोराने म्हणजे सामान्य माणसाने निर्माण केली आहेत काय? असो, भाषेचा व्यर्थ अभिमान धरण्यात काय फायदा? म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते, की हरिकथा संस्कृतीत असो किंवा प्राकृतात, ती पावनच आहे, असे सर्व लोक मान्य करतील. मी आता माझ्या आजोबांचे वडील भानुदास यांना वंदन करतो. त्यांच्यामुळेच आमचा वंश हरीला प्रिय झाला. ज्याने लहानपणीच आराधना करून सूर्याला प्रसन्न करून घेतले व जो स्वतः चित सूर्य म्हणजे प्रखर बुद्धीचा झाला व ज्याने मान अभिमान जिंकला व स्वतः भगवंताप्रमाणेच पवित्र झाला, ज्याची पद्यरचना पाहण्यास स्वतः श्री विठ्ठल आले होते, त्यांची कर्णभूषणे चमकली, त्यामुळे ते आले हे भानुदासांना कळले. त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणी नावाचा होता आणि त्याचा पुत्र सूर्य नावाचा होता. तो सुलक्षणी होता. त्याचा जन्म झाला, त्याचे बारसे झाले, तेव्हा भानुदास निर्वाण झाले. त्या सूर्याचा व त्याची पत्नी रुक्मिणी यांचा मी पुत्र. म्हणूनच रुक्मिणी म्हणा किंवा रखुमाई म्हणा, तीच आपली माता हेच खरे. हे ग्रंथारंभ काळा, वंदिली पूर्वज माळा, धन्य निज भाग्याची लीळा, आलो वैष्णव कुळा जन्मोनी. ते वैष्णव कुळी कुळनायक, नारद प्रल्हाद सनकादिक, उद्धव अक्रूर श्रीशुक, वसिष्ठादिक निजभक्त. ते वैष्णव सकळ, ग्रंथार्थी अवधानशीळ, म्हणून वैष्णव कुळमाळ, वंदिली सकळ ग्रंथार्थी. उपजलो ज्याची या गोत्रा, नमन त्या विश्वामित्रा, जो का प्रतिसृष्टीचा धात्रा, गायत्री मंत्रा महत्व. जो उपनिषद विवेकी, तो वंदिला याज्ञवल्की, जो कवी करते व्याते पोखी, कुपापियोखी वर्षोनी. नमन भूत मात्रा अशेखा, तेणे विश्वंभरू जाहला सखा, म्हणून ग्रंथारंभू देखा, आला नेटका संमता. आता नमू दत्तात्रेया, जो का आचार्यांचा आचार्या, तेणे प्रवर्तविले ग्रंथकार्या, अर्थ वावया निजबोधू. तो शब्दादे दावितो, अर्थू अर्थे प्रकाशवितो, मग वक्तेपणाची मातू, स्वये वदवितो यदार्थ. तो म्हणे श्री भागवत, ते भगवंताचे हृदगत, त्यासीची होय प्राप्त, ज्यांचे निरंतर चित्त भगवंती, तेही ज्ञान कल्पादी, चतुश्लोक पदबंधी, उपदेशिला सद्बुद्धी, निजात्मबोधी विधाता. नवलतयाचा सद्भाव, शब्द मात्रे झाला अनुभव, बाप सद्गुरु कृपा पहा हो, केला निसंदेहो परमेष्ठी. तो चतुश्लोकीचा बोधू, गुरुमार्गे आला शुद्धू, तेणे उपदेशिला नारदू, अति प्रबुद्धू भावार्थी. तेणे नारदू निवाला, अवघा अर्थमयची झाला, पूर्ण परमानंदे झाला, नाचो लागला निजबोधे. तो ब्रह्म विणा वाहातू, ब्रह्मपदे गीती गातू, तेणे ब्रह्मानंदे नाचतू, विचरे डुल्लुतू भूतळी. तो आला सरस्वती तीरा, तव देखिले व्यास ऋषीश्वरा, जो संशयाचिया पुरा, अति दुर्धरा माझी पडिला. अर्थात हा ग्रंथ लिहायला घेताना प्रारंभी मी अशा प्रकारे माझ्या पूर्वजांच्या मालिकेला वंदन केले आहे. मी या वैष्णवांच्या कुळात जन्माला आलो ते माझे परमभाग्यच होय. या वैष्णवांच्या कुळात अग्रगण्य म्हणजे नारद, प्रल्हाद, सनतकुमार व इतर सनक, सनंदन व सनातन हे कुमार, उद्धव, अक्रूर, श्रीशुक व वसिष्ठ आदी आहेत. ते भगवंताचे प्रिय भक्तच आहेत. ते सर्व वैष्णव या ग्रंथाच्या अर्थाकडे फार चांगले अवधान देणारे आहेत व म्हणून मी ग्रंथ नीट लिहिला जावा या इच्छेने त्यांना वंदन केले आहे. ज्यांच्या गोत्रात जन्माला आलो त्या विश्वामित्र ऋषींना मी वंदन करतो. ते प्रतिसृष्टी निर्माण करणारे आहेत व गायत्री मंत्राचे द्रष्टे आहेत. गायत्री मंत्राला त्यांनीच महत्त्व प्राप्त करून दिले आहे. ज्यांनी उपनिषदातही
उत्तम ते निवडले आहे, त्या याज्ञवल्क्य ऋषींना मी वंदन करतो. तेच कृपारूपी अमृताचा वर्षाव करून कवीच्या काव्यरचनेला पोषण देतात. मी सर्व प्राणीमात्रांना वंदन करतो, कारण त्यांच्याशी सख्य केल्यानेच विश्वंभर परमेश्वर माझा सखा झाला व ग्रंथाचा आरंभही नीटनेटका झाला. मी आता सर्व गुरूंचे गुरु जे दत्तात्रय त्यांना नमस्कार करतो. त्यांनीच आत्मबोध ज्यात स्पष्ट सांगितला आहे अशा या ग्रंथाची निर्मिती करण्याची स्फूर्ती दिली. तेच शब्द कोणते वापरावे ते दाखवतात. त्यांचा अर्थ मनात प्रकाशित करतात व स्वतःच वक्ते होऊन यथार्थ रीतीने बोलवितात. ते म्हणतात की श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे ते भगवंताचे हृदयातील बोलच आहेत व ज्याच्या चित्तात भगवंताचे नित्य अनुसंधान असेल त्यालाच ते आकलन होईल. हे भागवतातील ज्ञान खरे या कल्पापूर्वीचे आहे व भगवंतांनी या भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे 4 श्लोकातच ब्रह्मदेवाला सांगितले. त्या श्लोकातील स्पष्ट भाव मोठा आश्चर्यकारक आहे, कारण एकदा सांगता क्षणीच ब्रह्मदेवाला त्याची अनुभूती आली. गुरुकृपा तरी किती प्रभावी असते पहा. तिने ब्रह्मदेवाचे मन निस्संदेह केले. तोच 4 श्लोकात्मक उपदेश प्रथम त्याने नारदाला दिला व गुरु परंपरेने तोच चालत आला. त्या उपदेशाने नारदांचे अंतःकरण त्यातील अर्थाने भरून गेले व परमानंदाने तृप्त होऊन तो नाचू लागला. तो नारद ब्रह्मवीणा छेडीत ब्रह्माला उद्देशून गायन करीत अत्यानंदाने नाचत नाचत भूलोकी आला. भूलोकी नारद सरस्वतीच्या तीरावर उतरला. तेथे व्यास महर्षी त्याला दिसले. त्यावेळी व्यास तर चिंता व संशय यांच्या महापुरात सापडले होते.